रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यास के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मज़ा भी आएगा, मंजिल भी मिलेगी और मिलने का मज़ा भी आएगा। MPSC कन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण 11वीच्या नवीन अर्थशास्त्राच्या पुस्तकातील संपूर्ण इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थतज्ञ यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्याच्यावरती MPSC पूर्व परीक्षेला 1 किंवा 2 प्रश्न आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला मात्र याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात। ती संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपले चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या भन्नाट लेक्चरला। इयत्ता 11वी नवीन अर्थशास्त्रातील सर्व अर्थतज्ञ एकाच व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूयात की अर्थशास्त्राची डेफिनेशन काय सांगितलेली आहे, व्याख्या काय सांगितलेली आहे 11वीच्या नवीन पुस्तकामध्ये। तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, बरोबर आहे। हा शब्द अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे आपण MCQ पण सोडवणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला येईल अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया यापासून तयार झालेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि इकॉनॉमिया या शब्दाचा अर्थ काय होतो तर कौटुंबिक व्यवस्थापन, बरोबर आहे। म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे पण अर्थशास्त्र असं आपण म्हणू शकतो। एक पहिला अर्थतज्ञाचं नाव इथं आलं बघा, पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असं केलेलं आहे, बरोबर आहे। हे पॉल सॅम्युएल्सन यांनी सामाजिक शास्त्राची राणी असं वर्णन केलेलं आहे। याच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता काय किंवा कोणते प्रश्न पडू शकतात, वाचन करत असताना मनातल्या मनात प्रश्न आपण तयार करणं खूप गरजेचं आहे। सामाजिक शास्त्राची राणी म्हणजे कोणते शास्त्र आहे, तर त्याचं उत्तर असणार अर्थशास्त्र। त्याच्यानंतर सामाजिक शास्त्राची राणी म्हणजे अर्थशास्त्र, अशा अर्थशास्त्राला कोणी संबोधले आहे तर पॉल सॅम्युएल्सन असं त्याचं आन्सर असणार आहे, बरोबर आहे। तर अशा पद्धतीने पहिला आपण इकॉनॉमिस्ट बघितलेला आहे, पॉल सॅम्युएल्सन यांचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर पुढच्या अर्थतज्ञाबद्दल या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे, कौटिल्य अर्थात चाणक्य, ज्यांच्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती आहे। इतिहासाचा प्रश्न म्हणून पण हा पडेल किंवा इकॉनॉमिक्सचा प्रश्न म्हणून पण पडेल। तर कौटिल्य किंवा चाणक्य यांच्या मते संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणजे संपत्तीचं विज्ञान म्हणजे अर्थशास्त्र अशी डेफिनेशन त्यांनी केलेली आहे। म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट म्हणजे अर्थशास्त्र अशी डेफिनेशन कोणी केलेली आहे तर चाणक्य कौटिल्य यांनी केलेली आहे। त्यानंतर कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे त्याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत बघा। तर सरकार किंवा राज्याचे महत्त्वपूर्ण भूमिका हे त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारची काय भूमिका असलेली पाहिजे, राज्याची काय भूमिका असलेली, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे हे खूप गरजेचं आहे बघा। म्हणजे आपल्या गुंतवणूक जी आहे ती वाढवली पाहिजे, संपत्ती निर्माण केली पाहिजे आणि राज्याचं कल्याण केलं पाहिजे। हे आता जे लोककल्याणकारी राज्य आपण जे म्हणतो त्याची डेफिनेशन आपल्याला कौटिल्य किंवा चाणक्याच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये मिळते। त्यानंतर सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता याबद्दल पण भाष्य त्यांनी त्यांच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये केलेलं आहे। अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन केलं पाहिजे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला माहित आहे का म्हणून एक तक्ता असतो बघा नेहमी, तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी होते, बरोबर आहे। मौर्य कालखंड हे प्राचीन भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा कालखंड आहे आणि त्यामधले हे एक महत्त्वाचे राजकारणी होते, महान राजकारणी, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सल्लागार पण होते। चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर बिंदुसाराच्या राज्यात चाणक्य त्यांचा प्रधानमंत्री झालेला आपल्याला आढळून आलेला आहे। चाणक्यांनी या ठिकाणी सांगितलेली आधी माहिती बघूयात, नंतर मी माझे अवांतर सांगतो। चाणक्य किंवा विष्णुगुप्त या नावाने पण त्यांना ओळखले जातं। पक्षीन स्वामी असं एक त्यांचं नाव आहे बघा, हे पण नाव लक्षात तुम्ही ठेवा। त्यानंतर प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ, आर्थिक ग्रंथ नव्हता तर तो राजकीय ग्रंथ होता। अर्थशास्त्र चाणक्यांचे एकूण 3 ग्रंथ आपल्याला लक्षात ठेवायचे, त्या अर्थातच अर्थशास्त्र, दुसरा असणार आहे नीतिशास्त्र आणि तिसरा आहे चाणक्य नीती, बरोबर आहे। तर या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये 11वीच्या पुस्तकात इथून पुढे सांगणाऱ्याचा उल्लेख नाही, सांगतोय त्याचा उल्लेख नाही, परंतु मी सांगतो। तर या अर्थशास्त्र पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये शिस्तीविषयी माहिती सांगितलेली आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या कर्तव्याविषयी माहिती सांगितलेली आहे, तिसऱ्या प्रकरणात कायद्यांविषयी, तर चौथ्या प्रकरणात अर्थशास्त्राविषयी चर्चा केलेली आपल्याला आढळून येते। 5वं प्रकरण राष्ट्राच्या आचारसंहितेविषयी
11वं प्रकरण उद्योगधंद्यांविषयी, 12वं प्रकरण प्रबळ शत्रूविषयी, तर 13वं प्रकरण चक्क एखादा किल्ला जिंकण्यासाठी कशी व्यूहरचना वगैरे असावी ते सांगितलेलं आहे. तर अशी 11वीच्या पुस्तकामध्ये आलेली ही आचार्य चाणक्यांबद्दलची माहिती आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. पहिल्या टॉपिकमध्ये हे अर्थतज्ञ जास्तीत जास्त आढळून येतात आपल्याला. तर पहिला अर्थशास्त्राची व्याख्या आता आपल्याला बघायची वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेली, आणि हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या लावायला पडणार. एका साईडला हे सगळे अर्थतज्ञ दिलेले असतील, दुसऱ्या साईडला त्यांच्या व्याख्यांमधले कीवर्ड्स दिलेले असतील आणि जोड्या लावा असा प्रश्न पडेल. तर तो प्रश्न आता आपला मिटणार आहे. तर ॲडम स्मिथ यांनी व्याख्या काय केलेली आहे बघा. तर संपत्ती संबंधित त्यांची अर्थशास्त्राची व्याख्या आहे. ॲडम स्मिथ म्हटल्याच्या नंतर संपत्ती हा शब्द आपोआपच आला पाहिजे. वेल्थ ऑफ नेशन नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थतज्ञ असं म्हटलं जातं. त्यानंतर अर्थशास्त्राचे जनक त्यांना म्हटलं जातं. परीक्षेमध्ये खूप वेळा हा प्रश्न पडलेला पण आहे की अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात, तर ॲडम स्मिथ यांना म्हटलेलं आहे. बरोबर आहे. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या केलेली आहे. आणि 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन या नावानं ते ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचं इंग्रजी नाव खूप मोठं आहे बघा, ॲन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉज ऑफ द वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन हा एक छोट्या शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत बघा. तर निर्हस्तक्षेपाचे धोरण. बरं, निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काय, तर उत्पादनाचे घटक असतात बघा, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. ते जर खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतील तर त्याला म्हणायचं असतं भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि सरकारच्या मालकीचे असतील तर समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था. बरोबर आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारे हे ॲडम स्मिथ होते. म्हणून निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे सरकारनं काही अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही असं त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. हे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक्सचं लेक्चर नंबर 1 आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे, ते तुम्हाला बघावं लागेल. तिथं जाऊन बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर भांडवल व संपत्तीचा साठा कशा पद्धतीने केला पाहिजे, काय केलं पाहिजे, ते पण त्यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येत नमूद केलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम काय असावेत. बरोबर आहे. हे नैसर्गिक नियमाबद्दल त्यांनी माहिती मांडलेली आहे. यामध्ये काय माहिती, नैसर्गिक नियम म्हणजे नेमकं काय, तर लोकांच्या गरजा ह्या आपोआपच भागल्या जातात कालांतराने असं त्यांचं मत होतं. त्याच्यानंतर वृद्धीच्या सिद्धांतांमध्ये श्रम विभाजन हे विशिष्ट पैलू त्यांनी मांडलेले आहे, महत्त्व त्यांनी त्या पैलूचं सांगितलेलं आहे. आता श्रम विभाजन म्हणजे लेबर डिव्हिजन म्हणजे काय असते बघा. त्यासाठी त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाच्या ग्रंथामध्ये पिन तयार करणाऱ्या कारखान्याचं उदाहरण दिलेलं आहे. बरोबर आहे. समजा एक व्यक्ती आहे, तो स्वतः तार आणतो, तो स्वतः त्या तार सरळ करतो, त्याला टोक करतो, त्याला होल करतो. हे सगळ्या गोष्टी एकच व्यक्ती करत असेल तर प्रोडक्शन कमी होणार. पण 4 व्यक्ती आहेत समजा, हा 1 2 3 आणि हा 4 दुसरा. बरोबर आहे. एक जण तार आणतो, एक जण ती तार सरळ करतो, दुसरा एक जण आहे त्या तारेला टोक करतो, तिसरा कोणतरी आहे त्याला होल करतो. तर प्रोडक्शन तुमचं वाढणार आहे ना. हे सगळ्या गोष्टी वेगवेगळे लोक करत असतील तर यालाच म्हणायचं असतं श्रम विभाजन किंवा डिव्हिजन ऑफ लेबर. बरोबर आहे. यामुळे प्रोडक्शन वाढतं. आणि पुढे हेनरी फोर्ड नावाची गाडी वगैरे, फोर्ड मस्टँग तुम्हाला माहिती आहे, ते हेनरी फोर्ड यांनी हेच तत्व वापरले, ज्याला मास प्रोडक्शन असं नाव पडलेलं आहे. बरोबर आहे. तर आपल्याला ॲडम स्मिथ म्हटल्याच्या नंतर ताबडतोब लक्षात आलं पाहिजे संपत्ती विषयक व्याख्या, आणि हे 4 पॉईंट आपल्याला परीक्षेमध्ये दिले जातील. आणि हे कोणाचे आहेत म्हणून विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे ॲडम स्मिथ. बरोबर आहे. तर ॲडम स्मिथ बद्दल थोडीशी मला माहीत असलेली माहिती मी तुम्हाला सांगतो. 1723 साली जन्मलेला मागासलेल्या कुटुंबातील हा एक प्रचंड विसरभोळा मुलगा होता, ज्याचं नाव होतं ॲडम स्मिथ. एकदा चहा करत असताना चहा पावडर ऐवजी त्यानं त्यामध्ये पावाचे तुकडे टाकले आणि लोणी टाकले, त्याला तो ढवळत बसलेला, आणि थोड्या वेळानं तो आवडीने चहा त्याने पिला पण. असे हे ॲडम स्मिथ होते. अशा वेगवेगळ्या गमती जमती त्यांच्या असतात बघा. 4 वर्षाचा असताना त्यांना जिप्सी टोळीने पळवून नेलं होतं. त्यांच्या काकांनी त्यांची एकदम फिल्मी स्टाईलमधून सुटका करून आणली, अन्यथा ते आज एक जिप्सी राहिली असते. आणि जिप्सीच्या सुधारणेचा सिद्धांत त्यांनी मांडला असता असं आपण म्हणूया. पुढे ते खूप शिकले, प्रचंड वाचन केले, फ्रान्सला गेले आणि तिथे त्यांनी काही अर्थतज्ञांसोबत चर्चा केली आणि जगप्रसिद्ध वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला, ज्यात अर्थव्यवस्था हा प्रश्न परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पडलेला आहे बघा. अर्थव्यवस्था बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय यावर नाचते असं प्रतिपादन ॲडम स्मिथ यांनी सर्वप्रथम केलं होतं. लोकांच्या गरजा आता सांगितल्याप्रमाणे आपोआपच भागतात हे तत्व त्यांनी मांडलेलं आहे. बाजारात असलेल्या अदृश्य यंत्रणा हे सर्व नियंत्रित करत असते, म्हणजे निर्हस्तक्षेपाचं धोरण हे पण पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं अतिशय महत्त्वाचं तत्व म्हणजे श्रम विभागणी, आता सांगितल्याप्रमाणे डिव्हिजन ऑफ लेबर हे तत्व त्यांनीच मांडलेलं आहे. तर असे हे होते ॲडम स्मिथ. बरोबर आहे. त्यांच्याबद्दलची ही एक्स्ट्रा माहिती तुम्ही साईडला लिहून घ्या. त्यानंतर पुढची अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेले अर्थतज्ञ आहेत बघा.
अल्फ्रेड मार्शल, बरोबर आहे, अतिशय महत्त्वाचे अर्थतज्ञ आहेत. मार्शल म्हटल्याच्या नंतर लगेचच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. मार्शल म्हणलं की कल्याणकार, कोणाचं कल्याण करायचं तर मानवाचं कल्याण करायचंय. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, तर हे आहेत मार्शल. अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थव्यवस्थेची व्याख्या मांडलेली आपल्याला आढळून येते. नवसनातनवादी अर्थतज्ञ आहेत ते. त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, POE याला म्हणतात बघा, नावाचा ग्रंथ जे आहे ते पुस्तक त्यांनी 1890 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. तर त्यांनी काय व्याख्या सांगितलेली आहे ती आता आपण बघूया. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्त व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक आणि सामाजिक वर्तवणुकीचा अभ्यास केला जातो. आता ही वाक्यरचना थोडीशी जड जाणारी आहे, परंतु सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, तर साधनं जे आहेत म्हणजे नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यांचा आवश्यकतेनुसार कसा पर्याप्त वापर आपण करायचा आणि वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये जगत असताना त्यांचा वापर माणूस जो आहे तो आपोआप योग्य पद्धतीने करत असतो. त्याच्या वर्तवणूकच तशी असते की कोणती गोष्ट आपल्या घरातली लवकर संपणार आहे ती कशी काटकसरीनं वापरायची वगैरे वगैरे, त्या संबंधीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशी डेफिनेशन अल्फ्रेड मार्शल यांनी केलेली आहे. मार्शल यांच्या व्याख्येत महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत बघा, तर अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास, बरोबर आहे. मार्शल आणि माणसाचा असं तुम्ही कीवर्ड करून लक्षात ठेवून टाका. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास, असं कोणी सांगितलेलं आहे, मार्शल यांनी सांगितलेलं आहे. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. ॲडम स्मिथ हे सांगतात की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास आहे, परंतु हे सांगतात फक्त संपत्तीचा अभ्यास नाही तर सामान्य माणसाचा अभ्यास पण म्हणजे अर्थशास्त्र. हे मार्शल यांनी केलेली व्याख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. त्यानंतर पुढचे अर्थतज्ञ आहेत बघा जे अतिशय महत्त्वाचे आहेत. लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. रॉबिन्स म्हटल्याच्या नंतर ताबडतोब आपल्या लक्षात आलं पाहिजे की दुर्मिळता, बरोबर आहे. हे कीवर्ड लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. तिन्हीच्या तिन्ही कीवर्ड मी सांगतोय. ॲडम स्मिथचा कीवर्ड काय लक्षात ठेवलेला आपण, संपत्ती विषयक, बरोबर आहे. त्यानंतर मार्शल यांचा काय, मानवी कल्याण, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर रॉबिन्स यांचा काय, दुर्मिळता. समादू असं काहीतरी करून त्यांचे 3 नावं क्रमानं लक्षात ठेवा. अर्थशास्त्र हे अतिशय यांची व्याख्या जी आहे ती अर्थशास्त्रातली अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते, ज्याचं इंग्रजी नाव आहे ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे. यात त्यांनी दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेली आहे जी जगप्रसिद्ध व्याख्या आहे. आणि अर्थशास्त्राच्या लेक्चर नंबर 1 मध्ये ती व्याख्या आपण सांगितलेली बघा. काय व्याख्या आहे आधी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, मग पुस्तकी भाषेमध्ये आपण जाऊयात. तर मानवाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत. तुम्ही डोळ्यासमोर उदाहरण पेट्रोल घ्या. मी जसं जसं बोलायला लागलोय तसं उदाहरण पेट्रोलचं घ्या. सध्या पेट्रोलचं जोरदार गाजत आहे, बरोबर आहे. मानवी गरजा अमर्याद आहेत का अमर्याद, पेट्रोल, बरोबर आहे. त्या मानाने नैसर्गिक संसाधनं मात्र मर्यादित आहेत, आहे का, पेट्रोल, बरोबर आहे. सर्वांच्या सर्वच गरजा संपूर्णपणे भागवता येणे कधीच शक्य नाही, बरोबर आहे. सगळ्यांनाच पेट्रोल पाहिजे त्या किमतीमध्ये पाहिजे तसं देणं कधीच शक्य नाही. अशा परिस्थितीत कोणत्या वस्तूंच्या आणि सेवांच्या उत्पादनास प्राधान्य द्यायचं, किती प्रमाणात उत्पादन घ्यायचं यांचा मेळ घालणे म्हणजे काय असणार आहे, अर्थशास्त्र, अशी व्याख्या थोडक्यामध्ये यांनी केलेली आहे. म्हणजे पेट्रोलच्या उदाहरणावरनं तुम्ही बघा की मानवी गरजा अमर्याद आहेत, पेट्रोल भरपूर लागतं परंतु त्याचं उत्पादन भरपूर होत नाही. म्हणून कोणत्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचं ज्या पेट्रोलवर डिपेंड आहेत, कोणत्या नाही घ्यायचं, मेळ घालणं, त्याला प्रेफरन्स कोणत्या वस्तूच्या उत्पादनाला द्यायचं, बरोबर आहे, प्राधान्यक्रम कशाला द्यायचा काय नाही, अशा पद्धतीचा मेळ हा शब्द आल्याच्या नंतर लगेच तुमच्या डोक्यामध्ये मेळ लागला पाहिजे. रॉबिन्स यांची ही व्याख्या आहे, बरोबर आहे. आता जाऊयात पुस्तकी व्याख्या काय म्हणते, बरोबर आहे. तर अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालताना करण्यात येणारी मानवी वर्तनाचा अभ्यास किंवा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशी एकदम जड व्याख्या आपल्याला इथं वाटते, परंतु तुमच्या लक्षात आली असेल मी काय सांगितलं त्या पद्धतीने. रॉबिन्स यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे काय आपल्याला आढळून येतात बघा. तर अमर्याद गरजा, बरोबर आहे, माणसाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत हे सांगण्याची काही गरज नाहीये, बरोबर आहे. तुमच्या किती गरजा आहेत त्यावरूनच तुम्ही ठरवा. साधनं मात्र मर्यादित आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर गरजांचा प्राधान्यक्रम ठरवणं अतिशय गरजेचं आहे बघा. आता मी सांगितल्याप्रमाणे कुठल्या गरजा आपण प्राधान्यक्रम देतो ते जास्त गरजेचं आहे. काही जणांचा प्राधान्यक्रम सकाळी उठल्यापासूनच चुकतो बघा, बरोबर आहे. उदाहरणामध्ये तुम्ही दिवसभर दुसरे कुठले पण व्हिडिओ बघत असता, टाइमपास करत असता, परंतु आपले अभ्यासाचे व्हिडिओ मात्र कमी बघता, म्हणजे गरजांचा प्राधान्यक्रम तुमचा चुकत आहे असंच एक विनोदाने म्हणतोय. परंतु इथून पुढे सांगणार आहे ते विनोद नाहीये. तर तुमचा गरजांचा प्राधान्यक्रम जो आहे ते ठरवा, प्रेफरन्स ठरवा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले सगळे व्हिडिओ एकदम बघून काढा, बरोबर आहे. त्यातून तुमचा अभ्यास होईल.
त्यानंतर साधनांचे पर्यायी उपयोग हे पण सांगितलेलं आहे. आता साधनांचे पर्यायी उपयोग म्हणजे काय, तर उदाहरण आपण पेट्रोलचं घेतलेलं आहे, डिझेल असेल, बायोडिझेल वगैरे, सौर ऊर्जेचा वापर, म्हणजे ते नैसर्गिक संसाधनं जरी मर्यादित असले तरी त्यांचा पर्यायी उपयोग आपल्याला काय करता येईल का, हे कोणी सांगितलेलं आहे, रॉबिन्स यांनी सांगितलेलं आहे. तिन्ही पण शब्द या ठिकाणी लक्षात घ्या. ॲडम स्मिथ यांचं कुठलं, संपत्तीच्या संबंधितली त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे, जोड्याला वाला प्रश्न पडला. त्यानंतर मार्शल यांनी मानवी कल्याणाचे संबंधित आणि रॉबिन्स यांनी दुर्मिळता दू, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने त्याची हिंट आपण केलेली आढळते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो बघा शालेय पुस्तकात, तुम्हाला माहीत आहे का, हे जिथं जिथं असतं तिथं आपल्याला खरंच माहीत नसतं. ह्याच्यामध्ये काय एक तक्ता दिलेला आहे बघा पहिल्या टॉपिकमध्ये 11वीच्या पुस्तकामध्ये, सनातन संप्रदाय 18व्या शतकातले अर्थतज्ञ कोण आहेत, त्याच्यानंतर नवसनातन संप्रदायातले कोण आहेत, बरोबर आहे, त्यांची नावं आपल्याला जोड्या लावायला पडणार. आणि आधुनिक संप्रदाय 20व्या शतकापासून आजपर्यंतचे, बरोबर आहे. पहिल्यांदा ह्या इकडचा तक्ता लक्षात घ्या की सनातन संप्रदाय 18व्या शतकापर्यंतचे अर्थतज्ञ, नवसनातन संप्रदाय म्हणजे 19व्या शतक आणि 20व्या शतकाचा अर्धा भाग, आणि आधुनिक संप्रदाय म्हणजे 20व्या शतकापासून ते आतापर्यंत 2020 पर्यंतचे अर्थतज्ञ, त्यांना म्हणायचं असतं आधुनिक संप्रदायातले अर्थतज्ञ. तर बघूयात की ते कोण आहेत. तर सनातन संप्रदाय 18व्या शतकातले आहेत बघा ॲडम स्मिथ, ज्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. त्यानंतर डेव्हिड रेकॉर्डा, हे अतिशय प्रसिद्ध अर्थतज्ञ होते बघा. डेव्हिड रेकॉर्डा जे होते ते, डेव्हिड रेकॉर्डा यांना एक अशीच मला आठवली म्हणून माहिती सांगतो, 17 भाऊ होते बघा, बरोबर आहे. त्यातले हे 3 नंबरचे होते. आणि ह्याच्यावरून मी तुम्हाला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो मित्रांनो, की आपल्या मराठीमध्ये परीक्षाभिमुख अर्थतज्ञांची संपूर्ण माहिती किंवा अशी जनरल माहिती असलेलं कुठलंच एखादं पुस्तक पण नाही, सिरीज पण नाही आहे, यूट्यूबवर पण तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही. त्याच्यावर मी काम करत आहे, लवकरच मी ते तुम्हाला त्या व्हिडिओसह भेटणार आहे. त्यामुळं आणि ह्याचा फायदा काय होतो बघा, की अर्थशास्त्र जर आपल्याला सगळे माहीत असतील, इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, तर ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपोआपच त्याचा अभ्यास होतो. त्यांच्या जीवनाबद्दल पण आपण माहिती सगळी बघणार आहोत. तर ते डेव्हिड रेकॉर्डा हे कुठले आहेत, सनातन संप्रदायातले आहेत. जे.एस. मिल हे पण सनातन संप्रदायातले आहेत. टी.आर. माल्थस, बरोबर आहे. पुढे आपल्याला माल्थसबद्दल माहिती बघायची, माल्थसचा सापळा वगैरे काय आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर नवसनातन संप्रदाय या संप्रदायातले कोण कोण अर्थतज्ञ आहेत, तर अल्फ्रेड मार्शल आता आपण बघितलेले, ए.सी. पिगू आणि आयर्विंग फिशर हे आहेत बघा, बरोबर आहे. आणि आधुनिक संप्रदाय 20व्या शतकापासून आतापर्यंतचे आहेत जे.एम. केन्सवादी आपण म्हणून ओळखतो बघा. आता बघितलेले लिओनेल रॉबिन्स आणि पॉल शॅम्युल्सन यांनी अर्थशास्त्राची सगळ्यात पहिल्यांदा सामाजिक शास्त्राची राणी असा उल्लेख केलेले ते पॉल शॅम्युल्सन, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आलेला आहे बघा, तर अर्थशास्त्राच्या शाखा, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राच्या 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे. एक शाखा म्हणजे असणार आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी शाखा असणार आहे स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे आपल्या इंग्रजी शब्द आपल्याला लक्षात आलेले आहेत बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, हा शब्द मॅक्रोस या ग्रीक शब्दावरून आलेला आहे, आणि मॅक्रो म्हणजे स्थूल इकॉनॉमी म्हणजे मॅक्रॉस, बरोबर आहे. यापासून ते 2 शब्द तयार झालेले आहेत म्हणून सांगितलं जातं. आणि सर रॅग्नर फ्रिश यांनी या 2 शाखांमध्ये विभाजन केलेलं आहे. केनेथ बोल्डिंग नावाचे एक अर्थतज्ञ आहेत बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवा, बोल्डिंग. त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सची, बरोबर आहे. अगोदर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो त्यांची व्याख्या काय आहे, नंतर पुस्तकी भाषेमध्ये जाऊ. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अतिशय डीपमध्ये जाणं, एखाद्याच्या वैयक्तिक उत्पन्न बघणं, एखाद्याचं वैयक्तिक किती त्यानं संपत्ती जमा केली ते बघणं, एक रुपयाचा बारीक सारीक हिशोब बघणं, म्हणजे तुमचं झालं सूक्ष्म अर्थशास्त्र. असं एक ढोबळ मानानं आधी लक्षात घ्या. आता बघा त्यांनी सांगितलेली व्याख्या काय आहे, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे मायक्रो इकॉनॉमिक्सची. मॅक्रोची पण त्यांनी व्याख्या केलेली आहे बघा. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, आधी ढोबळमानाने इथं सांगितलेलं आहे, नंतर बोल्डिंग यांची व्याख्या दिलेली आहे. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय असणार आहे बघा, तर या ठिकाणी मात्र देशाचा विचार करायचा आहे, मोठा ब्रॉड थिंकिंग आपल्याला करायची. ढोबळमानानं असं म्हणजे स्थूल लक्षात ठेवा, एकदम डीपमध्ये म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स, आणि एकदम ढोबळमानानं म्हणजे तुमचं असणार आहे स्थूल, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आपण वैयक्तिक, मायक्रो म्हटल्याच्या नंतर डोक्यात पटकन शब्द आला पाहिजे की वैयक्तिक, आणि मॅक्रो किंवा स्थूल म्हटल्याच्या नंतर मोठा हा शब्द लक्षात आला पाहिजे, आणि एकूण हा एक शब्द लक्षात आला पाहिजे, कीवर्ड लक्षात घ्या. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, तिथं वैयक्तिक उत्पन्नाचा विचार केला होता तर इथं राष्ट्रीय उत्पादनाचा विचार केलेला आहे. एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी,
सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे कुठलं? स्थूल अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स. केनिथ बोल्डिंग यांनी काय व्याख्या केलेली आहे बघा. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी आहे. बरोबर आहे. वैयक्तिक म्हटल्याच्या नंतर काय येतंय? मायक्रो, आणि एकूण म्हटल्याच्या नंतर येणार मॅक्रो. बरोबर आहे. वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी ज्याचा संबंध येतो ते शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र आहे? स्थूल अर्थशास्त्र. अशी व्याख्या सांगितलेली आहे केनेथ बोल्डिंग यांनी. त्यानंतर पुढे या टॉपिकवरच्या या अर्थतज्ञांवर काही प्रश्न दिलेले आहेत बघा, MCQ जे आहेत असे आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकतात. तर ते प्रश्न आता आपण सॉल्व्ह करूयात. बघा, पहिले आपण जे काही अर्थशास्त्राची व्याख्या सांगणारे 3 लोक बघितलेले ते होते. एक ॲडम स्मिथ ज्यांनी काय सांगितलेलं आहे? संपत्ती. हे खूप वेळा मी रिपीट करायला लागलेलो आहे बघा. त्याच्यानंतर मार्शल यांनी मानवी कल्याण सांगितलेलं आहे. मार्शल मानवी कल्याण. आणि रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित सांगितलेलं आहे. सममादू. बरोबर आहे. त्यानंतर आता बघा प्रश्न सोडूयात. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात म्हणजे योग्य विधान आपल्याला ओळखायचे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. आजच्या लेक्चरच्या सुरुवातीचं पहिली ओळ, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. बरोबर आहे विधान. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया पासून आलेला आहे. हे पण विधान बरोबर आहे. इकॉनॉमिया म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन आपण बघितलेलं बघा. त्यानंतर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक गुंतवणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. हे पण विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. हे पण बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे अ, ब, क आणि ड. चारही पण विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे बघा. इथलं थोडंसं पार्ट उडालेला आहे. इथं आहे ह्याच्यावरची ओळ मी तुम्हाला सांगतो. ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान विधाने लागू होत नाहीत. ॲडम स्मिथ बद्दल चुकीचं विधान ओळखा म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही इथं वर लिहून घ्या ॲडम स्मिथ यांच्याबद्दल काय लागू होत नाही. तर पहिलं विधान काय आहे बघा. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात. हे विधान योग्य आहे. असा प्रश्न परीक्षेमध्ये पडेल. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. हे पण विधान योग्यच आहे. वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे ना. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता कितीतरी वेळा रिपीट केलेलं आहे आपला हे ॲडम स्मिथ संपत्ती. त्याच्यानंतर रॉबिन्सन मार्शल जे होते त्यांनी मानवी कल्याण आणि रॉबिन्स यांनी दुर्मिळता. बरोबर आहे. म्हणून संपत्तीचं होतं तर हे विधान बरोबर आहे. अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करता असं ॲडम स्मिथनं सांगितलेलं आहे का? तर नाही. ते कोणी सांगितलेलं आहे? मार्शलनं सांगितलेलं आहे. म्हणून हे ड विधान चुकीचं आहे. म्हणून कोणते लागू होत नाही चुकीचं विधान आपल्याला ओळखा म्हणलेलं पर्याय क्रमांक 1 ड विधान चुकीचं आहे. बाकी अ, ब, क विधान योग्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा. 11वीच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेला. लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केलेला आहे. अमर्याद गरजा विचार केलेला आहे का? यस केलेला आहे. मर्यादित साधने याचा पण विचार केलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर गरजांचा अग्रक्रम नसतो. आता नसतो म्हणले म्हणजे चुकीचंच आहे. गरजांना अग्रक्रम द्यावा आपण उदाहरणासहित सांगितलेलं आहे. आपलं उदाहरण की सगळे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. त्याच्यानंतर साधनांचे पर्यायी उपयोग हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्या गोष्टींचा विचार केलेला आहे? अ, ब आणि ड चा विचार केलेला आहे. क चा नाही. क नाही म्हणजे हा पण पर्याय गेला, हा पण पर्याय गेला आणि ड पण आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 अ, ब, ड हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक काय आलेला आहे बघा. पहिला टॉपिक या ठिकाणी संपतो 11वीच्या पुस्तकातला. त्याच्यामध्ये असलेले सगळे अर्थतज्ञ आपण घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे टॉपिक आहे बघा 1 2 दुसरा टॉपिक. त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये पैसा नावाचं ते दुसरा प्रकरण आहे. त्याच्यामध्ये कोणत्या अर्थतज्ञांचा उल्लेख झालेला आहे. प्राध्यापक काउथर बरोबर आहे यांनी पैशाची डेफिनेशन काय केलेली आहे, पैशाची व्याख्या काय केलेली आहे ती आता आपल्याला बघायची. ह्याच्या क्राउथर कीवर्ड काय काय लक्षात ठेवायचे आधी ते सांगतो मग पुस्तकातल्या व्याख्येप्रमाणे जाऊया. क्राउथर विनिमयाचं माध्यम. त्यानंतर पुढचा कीवर्ड वस्तू मूल्यमापन आणि मूल्य संचयन. बरोबर हे 4 कीवर्ड लक्षात ठेवायचे. क्राउथर, विनिमय माध्यम, वस्तू मूल्यमापन, मूल्य संचयन. 100 वेळा तुम्ही म्हणा. क्राउथर, विनिमय माध्यम, वस्तू मूल्यमापन, मूल्य संचयन. आता बघूया डेफिनेशन काय म्हणते. तर जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते किंवा त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी वस्तू म्हणजे पैसा. बरोबर आहे. मूल्यमापन म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पैशाच्या स्वरूपामध्येच त्याचं मूल्यमापन करतो ना. येते का मुद्दा लक्षात. सोनं समजा आहे किंवा कोणतीही गोष्ट वस्तू वगैरे काही पण पैशाच्या स्वरूपामध्ये त्याचं मूल्यमापन करतो म्हणून मूल्यमापन. आणि मूल्य संचयन म्हणजे पैशाच्या स्वरूपात आपण ते साठवून ठेवतो म्हणून मूल्य संचयन. हे क्राउथर यांनी सांगितलेली व्याख्या आहे. प्राध्यापक वॉकर यांनी अतिशय सुंदर व्याख्या सांगितलेली आहे बघा. ही व्याख्या माझी आवडती व्याख्या आहे. जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय.
येते का मुद्दा लक्षात? जे विद्यार्थ्याचे कार्य करतो तो विद्यार्थी होय, जो शिक्षकाचे कार्य करतो तो शिक्षक होय. वॉक करत करत साधी एक व्याख्या सांगून टाकली की जे पैशाचं कार्य करते ते पैसा आहे, जास्त ताणतणाव घ्यायचा नाही. बरोबर आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, संख्याशास्त्रज्ञ दिन याबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का? या सदरामधले प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. याच्यामध्ये प्रशांतचंद्र महालनोबिस, PC महालनोबिस या नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत बघा. तर या PC महालनोबिस यांच्याबद्दलची माहिती मी आपल्या एका लेक्चरमध्ये सांगितलेली आहे बघा. प्लेलिस्टमध्ये जाऊन इकॉनॉमिक्स लेक्चर नंबर 2 तुम्ही बघा. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे हे अध्यक्ष होते 1949च्या. बरोबर आहे. PC महालनोबिस. त्यांचा जन्मदिन संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्यांच्याबद्दलची माहिती आता आपल्याला ह्या 11वीच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. नवीन पुस्तक आहे ती आता आपल्याला बघायची. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे 1956 ते 61 औद्योगिकीकरणाची रचना तयार केलेली आहे. यालाच महालनोबिस प्रारूप असं म्हटलं जातं. येते का मुद्दा लक्षात? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा जो आहे तो महालनोबिस आराखडा या नावाने ओळखला जातो. मॉडेल, महालनोबिस मॉडेल. बरोबर आहे. त्यानंतर PC महालनोबिस यांनी 2 सामग्री संचांची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले. बरोबर आहे. यालाच महालनोबिस आंतरगणना म्हणजे यांच्या नावावरून एकक, जसं जेम्स वॅटच्या नावावरून वॅट असतं. येते का मुद्दा लक्षात? ओहम, रजिस्टरचं एकक ओहम वगैरे आपण जसे दिलेले आहे तसे स्टॅटिक नावाची इकॉनॉमिक्सची जी शास्त्र आहे त्याच्यामध्ये 2 सामग्री संचाची तुलना जर करायची असेल तर त्यासाठी एकक किंवा युनिट वापरलं जातं महालनोबिस आंतरगणना. बरोबर आहे. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक आलेखी विश्लेषण, बरं आहे, भाजक आलेखी विश्लेषण, भाजप नाही भाजक आहे इथं, गटांमध्ये जर तुलना करायची असेल सामाजिक आर्थिक तर त्यासाठी कुठली गोष्ट किंवा कुठली पद्धत वापरली जाते स्टॅटिक्समध्ये, तर भाजक आलेखी विश्लेषण नावाची पद्धत वापरली जाते. त्यानंतर यांच्याबद्दल माहिती सांगितलेला पुढचा पॉईंट आहे बघा, आर्थिक नियोजन व संख्याशास्त्रीय विकास या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 29 जून हा त्यांचा जन्मदिवस संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून भारतामध्ये 29 जून हा संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. येते का मुद्दा लक्षात? ह्या 29 जूनची ह्या वर्षीच्या संख्याशास्त्र दिनाची थीम काय होती तो तुम्ही या ठिकाणी मांडा. त्याच्यानंतर 29 जूनला त्यांचा वाढदिवस असतो आणि 28 जूनला त्यांची पुण्यस्मरणाचा दिन असतो बघा. म्हणजे 28 जूनला त्यांचं निधन झालेलं, तर 29 जूनला त्यांचा जन्म आहे. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी हा दिन संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या वर्षीची थीम काय आहे ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर तुम्हाला माहिती हवं, बरं एवढा वेळ आपल्याला विचारत होते हे तुम्हाला माहिती आहे का, आणि आता ते एकदम ठाम झालेत बघा पुस्तकवाले की हे काही तुम्हाला माहीत नाहीयेच, म्हणून हे तुम्हाला माहिती हवं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर 3ऱ्या शतकात कौटिल्याने म्हणजे आचार्य चाणक्याने अर्थशास्त्र ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की लोकसंख्या ही राज्याची कर प्रणाली मोजण्यासाठीचे एक घटक असतो. बरोबर आहे. लोकसंख्या काय म्हणून काम करत असतं तर कर प्रणाली काय असावी यासाठी तो एक घटक म्हणून काम करतो, हे आचार्य चाणक्याने सांगितलेलं आहे. एकदा HRD मध्ये प्रश्न पडलेला आहे बघा की कर गोळा करण्याची तुलना आचार्य चाणक्याने कशाशी केलेली आहे, तर मधमाशांनी फुलामधून मध गोळा करण्याशी केलेली आहे. येते का मुद्दा लक्षात? हे असं काय तुलना त्याने ते केलेली आहे, तर मध गोळा केल्याच्या नंतर फुलाला परत त्याचा परतावा त्या मधमाशा कुठल्याही स्वरूपामध्ये देत नाही. तसंच टॅक्सचं असतं बघा. आपल्याकडून सरकारनं टॅक्स घेतला म्हणजे आपलं लोक कल्याणाचं कामं केलं पाहिजे हे सरकारवर बंधनकारक नाही, सरकारच्या ते मनावर आहे. फक्त 5 वर्षांनी एकदा निवडणुका होतात, नंतर आपण त्यांना तोंडावर आपटतो. या गोष्टीचं भान ठेवून ते आपल्याकडून घेतलेल्या टॅक्सचं पुढे हे करत असतात. मी कुठल्या सरकारवर टीका केली नाही, याच्यात कोणाचंच नाव नाही आहे. त्यानंतर लोकसंख्येची पद्धतशीर गणना जी आहे ते कधीपासून व्हायला सुरुवात झालेली आहे, तर 1865 ते 1872 दरम्यान विविध भागामध्ये ही गणना करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आत्ता 2021 मध्ये जी जनगणना होणार आहे ती भारताची 16वी जनगणना आहे. बरोबर आहे. ही एक माहिती तुम्ही आधी लक्षात घ्या. या जनगणनेमध्ये संपूर्ण माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये असणार आहे, मोबाईलवर ती मांडली जाणार आहे. एकूण 31 प्रश्न विचारले जाणार आहेत. ते 31 प्रश्न कोणते आहेत ते मी आता लवकरच आपल्या तुकामणी नावाच्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. तर अशा पद्धतीने ही माहिती गरजेची आहे जी 11वीच्या पुस्तकात लोकसंख्येबद्दल आहे. लोकसंख्या नावाच्या टॉपिकमध्ये काही अर्थतज्ञांचा उल्लेख झालेला आहे, ती माहिती आपण या ठिकाणी आणलेली आहे. लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, बरोबर आहे, तो कोणी मांडलेला आहे तर माल्थस यांनी तो मांडलेला आहे. बरोबर आहे.
माल्थस हे जे होते अर्थतज्ञ होते ते अतिशय प्रसिद्ध अर्थतज्ञ होते आणि पहिले इकॉनॉमिक्सचे ते प्राध्यापक आहेत. पहिले व्यावसायिक आर्थिक सल्लागार म्हणून पण त्यांचं नाव घेतलं जातं माल्थस. अतिशय विद्यार्थीप्रिय ते शिक्षक होते आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरण असायचं, म्हणून त्यांचे विद्यार्थी त्यांना पॉप माल्थस, पॉप्युलेशनवर ह्यांचं बरंच काम आहे ना, म्हणून त्यांना पॉप्युलेशनचं पॉप माल्थस असं ते विद्यार्थी त्यांना चिडवायचे सरांना. तर थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ लिहिला आणि 1803 मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत त्यांनी काही उपाय सुचवलेले आहेत. माल्थस यांनी काय सांगितलेलं आहे बघा, त्यांच्या ह्या प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन नावाच्या ग्रंथामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथं काढतो, आधी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये त्या गोष्टी काय आहेत. तर माल्थस यांच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीनं वाढत असते. लोकसंख्या कशी वाढते? भूमितीय गतीनं, म्हणजे जॉमेट्रिक प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते. तर माल्थस यांच्या मते अन्नधान्याचा पुरवठा मात्र अर्थमॅटिक प्रमाणात वाढतो. बरोबर आहे. आता ही भूमितीय पद्धत किंवा जॉमेट्रिक पद्धतीने काय वाढते आणि अर्थमॅटिकनं काय वाढते ते आता आपण बघूयात थोडक्यात. तर बघा, माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते, म्हणजे 2, 4, 8, 16, 32, 64 अशी लोकसंख्या वाढते. बरोबर आहे. अशी लोकसंख्या वाढते भरकन. बरोबर आहे. परंतु अन्नधान्याचे उत्पादन मात्र अर्थमॅटिक गणितीय पद्धतीने वाढतं, म्हणजे 1, 2, 3, 4 असं वाढतं. बरोबर आहे. म्हणजे लोकसंख्या भरमसाठ वाढते, परंतु अन्नधान्याचा पुरवठा मात्र अतिशय हळू वाढत असतो असं त्यांनी सांगितलेलं. यातूनच काही वर्षाच्या नंतर पॉप्युलेशन हे अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणार आणि अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तो अतिशय कमी होईल, दुष्काळ पडेल, भूकबळी होईल आणि एक दिवस पृथ्वी बुडून जाईल. माल्थसच्या सापळ्यात अडकणे असं म्हणतात. परंतु नंतर हरित क्रांती वगैरे जगामध्ये झालेली आहे. नॉर्मन बॉरलॉग यांनी जी हरित क्रांतीची प्रारूप मांडलेलं आहे त्याच्यातून अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड जी क्षमता आहे ती पृथ्वीवरच्या मानवाने निर्माण केलेली आहे आणि हा माल्थसचा सापळा जो आहे तो त्यांनी मोडून टाकला. येते का मुद्दा लक्षात? माल्थस ट्रॅप एकदम कोलॅप्स झालेला आहे. तर अशा पद्धतीचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत माल्थस यांनी मांडलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत A.J. कोल आणि E.M. हुवर, बरोबर आहे, कोल आणि हुवर, KH असं म्हणा, यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. काय आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत? लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास हा पुस्तकामध्ये त्यांनी तो मांडलेला आहे. सिद्धांत काय आहे बघा, तर प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यामधून जात असतो. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. संक्रमण हे उच्च आणि निम्न जन्म आणि मृत्यू दरावर ठरवला जातो. बरोबर आहे. ते संक्रमणाचे टप्पे, एक टप्पा असणार आहे उच्च जन्मदर उच्च मृत्यूदर, दुसरा असणार आहे उच्च जन्मदर कमी मृत्यूदर आणि तिसरा असणार आहे कमी जन्मदर कमी मृत्यूदर. तर अशा वेगवेगळ्या 3 टप्प्यामधून लोकसंख्येचं संक्रमण जातं. हे कोणी सांगितलेलं आहे? KH यांनी सांगितलेलं आहे, कोल आणि हुवर यांनी. हे नावं तुम्ही लक्षात ठेवा. संक्रमणाचा सिद्धांत हा पण कीवर्ड लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एका अर्थतज्ञाचा उल्लेख 11वीच्या पुस्तकामध्ये झालेला आहे. त्यांचं नाव आहे अमर्त्य सेन. प्राध्यापक अमर्त्य सेन हे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ आहेत भारतीय. दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे, तर मानवी जीवनात अनार्थिक क्षमतेचा अभाव असणे होय. अनार्थिक क्षमतेचा अभाव असणं म्हणजे काय असणं, तर ते पुढे सांगितलेलं बघा. आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याशी असतो या क्षमतांचा वापर. म्हणजे पौष्टिक आणि पुरेसं अन्न न मिळणं म्हणजे दारिद्र्य असणं, आरोग्याच्या सुविधा न मिळणं म्हणजे दारिद्र्य असणं, शैक्षणिक सुविधा न मिळणं म्हणजे दारिद्र्य असणं, राजकीय व नागरी स्वातंत्र्य इत्यादींचा कमतरता म्हणजे दारिद्र्य असणं असं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त पैसे नसणं म्हणजे दारिद्र्य आहे असं नाही, तर इतर गोष्टी पण त्यासाठी कारणीभूत आहेत असं अमर्त्य सेन यांनी सांगितलेले. तुम्हाला माहिती आहे का? परत आलं बघा. हे भारतीय अर्थतज्ञ व भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्राध्यापक अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचे सिद्धांत, समाजातील अतिदुर्बल घटकांच्या समस्यांबाबत रुची असणाऱ्या योगदानाबद्दल अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर आहे. त्यांचे सिद्धांत लक्षात ठेवा. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचे सिद्धांत. त्यांनी पॉवर्टी अँड फेमिन्स अँड एसे ऑन एंटरटेनमेंट अँड डिप्रिवेशन हा ग्रंथ 1981 मध्ये लिहिलेला आहे. या पुस्तकात आर्थिक दुर्बळ घटकांच्या वेदनांचा विचार तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्न वाढीचे विचार मांडले आहेत. तसेच आर्थिक वृद्धीसाठी सार्वजनिक आरोग्य, शिक्षणातील सुधारणांविषयी सामाजिक जनरल माहिती सांगितलेली आहे. आरोग्य आणि शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च जर तुम्ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडला तर दारिद्र्य दूर होईल असं अमर्त्य सेन यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने अर्थतज्ञांबद्दल 11वीच्या पुस्तकात उल्लेखलेली संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अशा पद्धतीने जे अतिशय गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा, मध्येच सोडू नका. यातले प्रश्न पडल्यावर अरे रे असं आपलं परीक्षा झाल्याच्या नंतर होऊ नये.
तर म्हणून आपण जे अतिशय गरजेचं आहे प्रेफरन्स आपण त्याला म्हणूया, बरोबर आहे. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, त्या रॉबिन्स यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे व्हिडिओ आपले सिरीज चालू आहेत. तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. आणि आपले तुकामने टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करा. त्यानंतर तुकामने फेसबुक पेज लाईक करा. इंस्टाग्रामवर जे असतील त्यांनी तिथं पण जाऊन तुकामने सर्च करा. सगळीकडे आपलं तुकामने सगळं चालू आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकामने. पुन्हा भेटूयात नवीन सिरीजसह, नवीन लेक्चरसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.